तर या श्रीपूर गावामधून आपण चालता बोलता जागर संविधानाच्या या कार्यक्रमासाठी आलो होतो. या ठिकाणी बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर या श्रीपूरच्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात आम्हाला प्रतिसाद दिला आणि कार्यक्रमामध्ये सहभागी देखील झाले. तर सर, एकंदरीत हा संपूर्ण कार्यक्रम आपण पाहिलेला आहे. सर, सगळ्यात अगोदर आपलं नाव सांगा. दत्तात्रय विक्रम दोरगे, श्रीपूर. तर हे दोरगे सर आहेत. एकंदरीत सर, हा संपूर्ण कार्यक्रम पाहिल्यानंतर तुमची पहिली प्रतिक्रिया काय? माझी पहिली प्रतिक्रिया ही असेल की बाबासाहेब आंबेडकर जयंती 134वी जयंती ह्यासाठी तुम्ही मोठं योगदान देत आहे. कारण नुसती जयंती न साजरे करता बाबासाहेबांचा इतिहास, बाबासाहेबांनी काय काम केले हे ह्या माध्यमातून बऱ्याचशा म्हणजे कार्यकर्त्यांना, मुलांना ह्यातून तुम्ही दाखवताय. कारण बाकीच्या गोष्टीपेक्षा ह्या सुद्धा गोष्टी इतक्या महत्वाच्या आहेत की बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं त्याच्यातील कलम असतील किंवा त्यांचे चरित्र असेल, या गोष्टीवरती जे तुम्ही काम करतायत हे एकदम उत्तम आहे माझ्या दृष्टीने. थँक्यू सर. त्याच्यामध्ये मी एकटाच नाही, तर आमची संपूर्ण टीम आहे. ॲडव्होकेट गोरे साहेब आहेत, ॲडव्होकेट बाबर साहेब आहेत, चंदन शिवे साहेब आहेत आणि आमची बरीचशी टीम पडद्या पाठीमागे देखील काम करते. फक्त आम्ही स्क्रीनवर दिसते म्हणून आम्ही नाही. तर मला असं म्हणायचं आहे की एक माळशिरसच्या वकील संघटनेतील आमच्या वकील बांधवांनी जो उपक्रम सुरू केलेला आहे त्याच्या पाठीमागे उद्देश एकच आहे की बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं ते संविधान एक भारताचा नागरिक म्हणून सर्वसामान्य माणसांनी वाचलं पाहिजे. आणि ते वाचल्याशिवाय केवळ बाबासाहेबांनी काय करून ठेवलंय हे आपल्याला माहिती होणार नाही. तर ही त्या अनुषंगानं आमचे वंचितचे नेते आणि समाजसेवक सन्माननीय घाडगे साहेब आमच्या सोबत आहेत. सर, आपलं संपूर्ण नाव आणि आपली प्रतिक्रिया. माझं नाव संदीप दिलीप घाडगे. जो आजचा 133व्या जयंतीनिमित्त जो कार्यक्रम, 34व्या जयंतीनिमित्त जो कार्यक्रम आपण या सोलापूर जिल्ह्यामध्ये माळशिरस तालुक्यामध्ये जो राबवण्याचा प्रयत्न केलाय, या माध्यमातून लोकांच्या बुद्धीची तुम्ही जी चाचपणी चालू केली की बाबासाहेबांनी समाजासाठी ज्या काही गोष्टी केल्यात, संविधानाच्या माध्यमातून असो, सामाजिक असो, आर्थिक असो, शैक्षणिक असो, सगळ्या गोष्टी, त्या माध्यमातून तुम्ही जी चाचपणी चालू केली समाजाची आणि समाज जागृत करण्याचं काम या माध्यमातून, पहिल्यांदा मी या सर्व वकिलांचं या ठिकाणी आभार मानतो आणि त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करावं असं या ठिकाणी विनंती करतो. मित्रांनो, वकील साहेबांनी अतिशय म्हणजे जे काय डोक्यात विचारण्यात असे प्रश्न विचारलेत, हा, आणि त्या 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 जे त्या वकील साहेबांना किंवा त्यांच्या टीमला या बाबासाहेबांच्या चौकात मी खरंच मनापासून यांचा आभार या ठिकाणी मी व्यक्त करतोय. कारण काय होतं की जे आमचे दत्ता दोरगे आमचे मित्र म्हणले की जयंती नाचून नाही किंवा ही, तर जयंतीचा हा जे उपक्रम तुम्ही चालू केलाय अतिशय सुंदर आहे. हा उपक्रम चालू